रहस्य कथा। नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। राहुल हा मुंबईतील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता। तिथे त्याच्यासोबत अनेक वर्ष काम करणारे विश्वजित, अमन आणि स्नेहा हे पक्के दोस्त बनले होते। त्यापैकी अमन हा हिमाचल प्रदेशातील एका गावातून जॉबसाठी 7 वर्षापूर्वीच मुंबईला आला होता आणि तो 7 वर्षापासून राहुल व त्याच्या मित्रांसोबत काम करत होता। अमनचं लग्न ठरलं असल्यामुळे अमन काही दिवसापूर्वी गावी गेला होता। अमनच्या लग्न समारंभाला राहुल, स्नेहा व विश्वजित हेही जाणार होते आणि तो दिवस उजाडला। राहुल आणि त्याचे फ्रेंड्स अमनच्या लग्नाला जाण्यासाठी दिल्लीला उतरले। दिल्लीमध्ये असणारा विश्वजितचा एक मित्र, ज्याचं नाव राजवीर होतं, त्याच्या गाडीने पुढचा प्रवास सुरू होता। बोलबोल म्हणता म्हणता दिवस मावळला। गप्पा गोष्टी मारता मारता राजवीर सोडला तर सर्वजण झोपी गेले होते। किर्र अंधाऱ्या रस्त्यावर हेडलाईटच्या प्रकाशात गाडी वाट काढत पुढे चालत होती। गुगल मॅपच्या सहाय्याने प्रवास सुरू होता। एका ठिकाणी आल्यावर दुतर्फा 2 रस्ते राजवीरला दिसले। गुगल मॅप दुसऱ्या रस्त्यावरून कंटिन्यू 5 किलोमीटरची वाट दाखवत होता। यामुळे राजवीरने गाडी वळवून दुसऱ्या रस्त्याला नेली। हा रस्ता खूपच सुमसान होता आणि रस्त्याची हालत ही खूपच खराब होती। या रोडने काही किलोमीटर आत गेल्यावर गुगल मॅप 500 मीटरला लेफ्ट घ्यायला सांगत होता। अंधारात गाडी चालवता चालवता 500 मीटर पुढे रस्त्याच्या लेफ्ट साईडला एक जुनी गंजलेली कमान दिसली। अंधारात गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात गंजलेल्या कमानीवरचं गावचं नाव अस्पष्ट दिसत होतं। कमानी खालून काही अंतर आत गेल्यावर कच्च्या रस्त्यावरून गाडी चालत आत शिरली। कमानीपासून बरंच अंतर आत येताच काही अंतरावर घरे दिसू लागली, पण इतक्यात अचानक राजवीरला गुगल मॅप हा चुकीचा रस्ता आहे असं दाखवू लागला। यामुळे राजवीर गोंधळला। इतक्या रात्री आपण डोंगराळ भागात हरवल्यावर लूटपाट होण्याची शक्यता असते। या कारणामुळे तो चिंतेत पडला असतानाच इतक्यात त्याला रोडच्या एका साईडला एक माणूस डोक्यावर लाकडाची भारी बांधून घेऊन जाताना दिसला। त्याच्या जवळ जाताच गाडी थांबवून त्याने त्या माणसाला मुख्य रोडपर्यंत जाण्याचा पत्ता विचारला, तर तो माणूस कसलीच रिएक्शन न देता पुढे चालत जाऊ लागला। त्या माणसाचं असं वागणं पाहून राजवीरला थोडा रागच आला होता। तरीही कंट्रोल करत राजवीरने पुन्हा त्याला आवाज देत, ओ हेलो अंकल, मेन रोड तक जाने का रास्ता कहाँ से है, हे विचारलं। पण तरीही त्याचा काहीच रिस्पॉन्स येत नव्हता। यामुळे राजवीरने गाडी त्याच रस्त्याने सरळ पुढे चालत नेली। गावच्या मधल्या भागापर्यंत जाताच अचानक गाडी बंद पडली। राजवीरने गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, तरीही काही केल्या गाडी चालू होण्याचं नावच देत नव्हती। यानंतर राजवीर आणि विश्वजित हे दोघेही गाडीतून खाली उतरले आणि त्याने गाडीचं इंजिन चेक केलं, पण काय प्रॉब्लेम झाला आहे हे त्यांना समजत नव्हतं। काही प्रयत्न केल्यावर त्यांनी ती रात्र त्याच गावात हरवण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे तर सर्वांनी गावात जाऊन राहायला घर मिळतंय का हे शोधायचं ठरवलं आणि काळ्याकुट्ट अंधारात एका हातात टॉर्च धरून ते गावातील घराच्या दिशेने पायाखालचा रस्ता सोडवत निघाले। चालता चालता त्यांना समोरच्या एका घराच्या दारावर मशाल पेटलेली दिसली। त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना मशालीच्या उजेडात दाराच्या पायरीवर एक घुंगट ओढलेली बाई आणि दारासमोरील अंगणाच्या खाटेवर एक पांढरा धोती, कुर्ता व फेटा घातलेला अर्धवट वयाचा माणूस बसलेला दिसला। त्यांच्या पोशाखावरून ते बंजारा वाटत होते। त्यांच्या जवळ पोचल्यावर राजवीरने त्यांना आवाज देत विचारलं, नमस्ते ताऊ, हम मुसाफिर है, यहाँ से सफ़र कर रहे थे और हमारी गाड़ी रास्ते में बंद पड़ गई। क्या हम आज की रात यहाँ पे रुक सकते हैं प्लीज? हे ऐकल्यावर त्या माणसाने राजवीरकडे बघत उत्तर दिलं, तुम्हारी किस्मत में यही आना लिखा था, इसलिए तुम यहाँ पे आ गए और यहाँ पे आने वाला मुसाफिर हमेशा यही का होकर रह जाता है। असं गंभीर चेहऱ्याने त्या माणसाने राजवीरकडे बघतच म्हटलं आणि हे म्हणताच तो माणूस आणि ती घुंगट घातलेली बाई दोघेही मोठ्याने हसू लागले। मशालीच्या उजेडात मोठ्या मिशा असलेल्या माणसाचा गंभीर चेहरा हा थोडा जास्तच भयानक वाटत होता। त्यात त्या किर्र अंधारात
त्याचं हे असं बोलणं अंगावर काटे उभं करणारं होतं. दोघांना असं हसताना बघून राजवीर आणि विश्वजित एकमेकांच्या चेहऱ्याकडे हैराण होऊन मोठे डोळे करून बघू लागले. इतक्यात तो माणूस परत लगेच म्हणाला, हमारे गांव में आपका स्वागत है. आप हमारे गांव में आए हुए अतिथि हो और अतिथि हमारे लिए भगवान समान होता है. आज की रात आपकी ऐसी खातिरदारी करेंगे कि आप खुद हमेशा के लिए यही के होकर रह जाएंगे. असं म्हणत त्याने राजवीर आणि त्याच्या मित्रांना तिथे रात्रभर ठेवून घेण्यासाठी सहमती दर्शवली व त्याने स्वतःच्या बायकोला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करायला सांगितली. जे ऐकल्यावर घोंगड घेतलेली ती बाई उठून आत गेली. त्या दोघांचंही बोलणं वागणं विचित्र वाटत होतं, पण एका रात्रीचीच बात होती. यामुळे राजवीर आणि सर्वांनी त्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. चौघेही त्या घराच्या खड्यात बसले होते व एकमेकांशी गप्पा मारता मारता राजवीरचं लक्ष घरात गेलं. त्या घरातील वस्तू, घराच्या भिंती, त्या दोघांनी नेसलेले कपडे आणि त्यांच्या अंगावरील दागिने सर्व काही जुन्या काळातील वाटत होते. कारण आजच्या आधुनिक काळातील कोणत्याही गोष्टीच्या खानाखुणा तिथे दिसतच नव्हत्या. इतक्यात तो माणूस घरात गेला आणि घरात जाऊन त्याला 10 मिनिटं झाली असावीत. 10 मिनिटातच तो बाहेर आला आणि त्याने चौघांना घरात जेवायला बोलावलं. इतक्या लवकर जेवण शिजवून झालं या विचाराने चौघेही आश्चर्यात पडले. घरात जाताच त्यांनी पाहिलं की 5 लोकांना 5 ताट वाढलेले होते. त्या माणसाच्या सोबत ते चौघेही जेवायला बसले. मध्यभागी ठेवलेल्या भल्या मोठ्या टोपाला बघून तिथल्या प्रादेशिक गावठी मेजवानीबद्दल जाणून घेण्यासाठी एक्साइटेड असलेल्या स्नेहाने त्या बाईला विचारलं, वैसे ताईजी, खाने में क्या स्पेशल बना है? स्नेहाने हे विचारताच घोंगड घेतलेल्या त्या बाईने टोपावर झाकण बाजूला केलं. झाकण बाजूला करताच त्या टोपातील दृश्य बघून चौघांनाही धक्का बसला आणि त्यांचे डोळे उघडेच राहिले. टोपातील ते भयानक दृश्य बघून स्नेहाला जागेवरच एकामागून एक 4 उलट्या झाल्या. कारण त्यांनी पाहिलं की भल्या मोठ्या टोपात अर्ध्यापर्यंत भरलेल्या रक्तात अर्धवट बुडालेले मानवी मुंडकं व मानवी शरीराचे तुकडे पडलेले होते. त्या टोपातील मुंडक्याच्या चेहऱ्यावर रक्त लागलेलं होतं आणि त्याचे डोळे त्या चौघांकडेच पाहत होते आणि ते मुंडकं त्यांच्याकडे बघून रडू लागलं व त्या सर्वांना लवकरात लवकर गाव सोडून निघून जा असं म्हणू लागलं. त्या चौघांना घाबरलेलं बघून ते दोघेही नवरा बायको जोरजोरात विभत्स पद्धतीने हसू लागले आणि बोलले, क्यों आज की दावत पसंद नहीं आई? आओ चख कर देखो और खाना पेट भर खाकर ही जाना. असं बोलताच त्यांचं एकाएकी रूप बदललं आणि तिथे सर्वत्र दुर्गंधी पसरली. ते दोघे नवरा बायको आता त्यांच्या असली रूपात आले होते. त्या दोघांचं शरीर अर्धवट जळालेल्या अवस्थेत होतं, ज्यामुळे त्यांच्या शरीरावरील मांस हे गळालेलं होतं. त्यातून काळं रक्त वाहत होतं आणि त्यांचे डोळे पूर्णतः काळे पडलेले होते. त्यांचं ते रूप पाहून चौघेही घराबाहेर पडू लागले. त्यांना पळताना बघून त्या दोघा नवरा बायकोंनी त्या चौघांना म्हटलं, इतने जल्दबाजी में कहाँ जा रहे हो? अभी मेहमान नवाजी बाकी है. असं बोलून ते दोघेही जोरजोरात विभत्स पद्धतीने हसू लागले. ते चौघेही घरातून बाहेर येताच अचानक त्या घराने पेट घेतला आणि गावातील प्रत्येक घरे एकाएकी आगी जळू लागली. गावात सर्वत्र आरडाओरड माजली. त्या गावातील आगीने पेटलेले सर्व लोक जीव वाचवायच्या आकांताने ओरडत घराबाहेर ठिकठिकाणी जमा झाले. त्यांचेही शरीर अर्धवट जळालेले होते. एकाएकी गावाला लागलेली आग आणि काही अंतरावरती अर्धवट जळालेली माणसे उभी असलेली पाहून भीतीने त्या चौघांचीही बोबडीच वळाली. त्यांना हे कळायला अजिबात वेळ लागला नाही की आपण ज्या गावात आश्रय घेतलेला आहे ते भूतांचे गाव आहे. हे समजताच ते चौघेही तिथून पळ काढत आपल्या गाडीजवळ आले आणि गाडीत बसून त्यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही केल्या चालू व्हायचं नावच घेत नव्हती. वारंवार प्रयत्न केल्यावरही गाडी चालू होत नसल्याचं समजताच आणि समोरून हातात मशाल घेऊन भूतांचा समूह त्यांच्या दिशेने जलद गतीने पळत येतोय हे पाहून चौघेही गाडी तिथेच टाकून समूहाच्या विरुद्ध दिशेने पळू लागले. जीव वाचवत पळता पळता दगडाला ठेच लागून विश्वजित जमिनीवर पडला आणि त्यात त्याचा पाय मुरगाळल्यामुळे त्याला आता उठताही येत नव्हतं. विश्वजितला राजवीरने उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला उठता येत नसल्यामुळे आणि भूतांचा तो समूह त्याच्या जवळ येऊ लागल्यामुळे
राजवीरने त्याला सोडून पळ काढलं. जमिनीवर पडलेल्या विश्वजित जवळ पोचताच भूताने त्याला घेरलं आणि भूतांचा तो जमाव बघून विश्वजितने हंबरडा फोडला व त्यांच्याजवळ तो स्वतःला न मारण्याची विनंती करू लागला. पण त्याचा त्या जमावावर काहीच परिणाम होत नव्हता. भूतांचा तो जमाव बघता बघता विश्वजितवर अक्षरशः भुकेल्या जंगली जनावरांप्रमाणे तुटून पडला. त्यांनी विश्वजितची छाती आणि पोट फाडून त्यातून आतडा आणि हृदय व शरीरातील सर्व अवयव बाहेर काढून त्याचे लसके आपल्या दाताने तोडायला सुरुवात केली. एक प्रेत त्याच्या दोन्ही हातात विश्वजितचं जिवंत धडकणारं हृदय घेऊन त्याचे लसके तोडत होता, तर एकाने विश्वजितचं मुंडकं धडापासून वेगळं करून त्यातून वाहणारं रक्त पिऊ लागला. समोरील दृश्य इतकं भयानक आणि किळसवाना होतं की राजवीरला चक्कर आल्यागत वाटू लागलं. लांबूनच आपल्या मित्राचा असा भयानक शेवट पाहून उरलेल्या तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते आपल्या मित्राला वाचवू शकत नव्हते. यामुळे परिस्थितीपुढे लाचार ठरलेले ते तिघेही आपल्या मित्राचा असा भयानक अंत होताना पाहत होते. विश्वजितला फाडणाऱ्या भूतांच्या टोळीपैकी काहींनी काही अंतरावर उभ्या असणाऱ्या या तिघांना पाहिलं आणि आता ते या तिघांच्या दिशेने पळू लागले. त्या भयानक रात्री त्या तिघांचा भयानक पाठलाग सुरू झाला होता. त्यांनी आपल्यासोबत असं काही घडेल याची साधी कल्पनाही केली नव्हती. अचानक त्या जमावापासून दूर पळता पळता राजवीर हा राहुल आणि स्नेहा यांच्यापासून अलग होऊन दुसऱ्या दिशेने पळू लागला. स्नेहा आणि राहुल हे पळता पळता एका निर्जन ठिकाणी असलेल्या एका पडीघरात येऊन लपले. पळून पळून त्यांना दम लागला होता. त्यांनी अंधारात त्या घरातील भिंतींच्या आश्रयाला शरण घेतली होती. दुसऱ्या बाजूला राजवीर हा पळता पळता धापा टाकत एका झाडाखाली येऊन बसला. आपण त्या भूतांपासून लांब आलो आहोत आणि आता आपण सुरक्षित आहोत असं त्याला वाटू लागलं होतं. दम लागल्यामुळे राजवीर हा धापा टाकत झाडाखाली पालापाचोळत आडवा पडला आणि इतक्यात त्याला आपल्या डोळ्यासमोर जे दिसलं ते पाहून भीतीने त्याच्या हृदयाचा अक्षरशः ठोका चुकला होता. कारण तो ज्यांच्यापासून जीव वाचवत पळत इथपर्यंत आला होता तीच भूतं आता त्याच्यासमोर गोल रिंगण घालून त्याला घेरून उभी होती. ती त्याच्याकडे पाहून जोरजोरात विभत्स प्रकारे हसत होती. एका क्षणासाठी राजवीरच्या नजरेसमोरून त्याचं पूर्ण आयुष्य पिक्चरसारखं दिसून निसटून गेलं. कारण आता त्याच्यासोबत जे होणार होतं ते फारच भयानक होतं. तर मित्रांनो, राजवीरसोबत त्या भूताने नेमकं काय केलं, स्नेहा व राहुल यांचं पुढे काय झालं, ती भूतं नेमकं होती तरी कोण, हे आपण या स्टोरीच्या पुढील भागात पाहू. आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला या स्टोरीचा पुढील भाग बघायचा असल्यास आपल्या रहस्यकथा मराठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.